व्यापार आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या कोपरगावमधील लायन्स बिझनेस एक्स्पोने चौथ्या दिवशी यशाचे शिखर गाठले. अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध रील स्टार निलेश वैरागळ, ऋषी हराळ आणि त्यांच्या टीमने आपल्या खास नगरी शैलीतील विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. चौथ्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरलेले निलेश वैरागळ आणि त्यांच्या टीमच्या आगमनाने तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या संवादावर आणि अभिनयावर प्रेक्षकांनी शिट्ट्या आणि टाळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी आलेल्या पाहुण्यांचा लायन्स क्लब आणि क्रीडाईच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. केवळ विनोदच नव्हे तर स्थानिक विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही येथे हक्काचे व्यासपीठ मिळाले. विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकांमधून सामाजिक प्रश्न आणि विनोदी प्रसंग प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या कलेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. तसेच अशा प्रकारच्या व्यासपीठामुळेच ग्रामीण भागातील कलाकारांना पुढे संधी उपलब्ध होत असते. त्यामुळे लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे रील स्टार निलेश वैरागळ यांनी देखील कौतुक केले आहे. या सोहळ्याला कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि KGS महाविद्यालयाचे प्राचार्य विजय ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. लायन्स क्लबने व्यापारासोबतच कलेला दिलेले हे व्यासपीठ कौतुकास्पद आहे. त्यामुळे स्थानिक प्रतिभेला संधी मिळते असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले आहे. महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे सुरू असलेल्या या एक्स्पोमध्ये चौथ्या दिवशी आलेला संडे सुपर संडे ठरला. यावेळी विक्रमी गर्दी नोंदवण्यात आली. व्यावसायिक दालनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीमुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला पसंती दिली आहे. नगरी कलाकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरणात एक जल्लोष निर्माण झाला होता. लायन्स, लिनेस आणि लिओ कोपरगाव क्रीडाई या कार्यक्रमामध्ये आज मला बोलवलं होतं. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. आज हास्य नाट्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. खूप स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतला आणि त्यांचे उत्तम परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेत. आपला जो क्लब आहे तो या ठिकाणी छोट्या कलाकारांना इथं स्टेज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सध्या कसं आहे की लहान मुलांना स्टेज मिळणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यातूनच मोठे कलाकार या ठिकाणी मिळत असतात. तर मी या सर्व ग्रुपचं मी आभार मानतो की त्यांनी ज्या मुलांसाठी असं स्टेज निर्माण करून दिला आणि असेच उपक्रम भावी आयुष्यात पण ते करत राहतील यासाठी मग मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याचबरोबर क्रीडाईतर्फे आयोजित व कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब उद्योग समूह तर्फे प्रायोजित या एक्स्पो 2026 या कार्यक्रमा अनुषंगाने आम्हा नोकरदार वर्गाला आपल्या कोपरगाव मधील सर्व उद्योग समूह त्याचबरोबर आपले विविध उद्योजक आपल्याला आज जी ओळख करून दिलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांचा हार्दिक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे म्हणजे एक्स्पो 2026 चे एकदम सुंदर असं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी फक्त आता सध्या क्रीडाई त्याचबरोबर पेठ कार्निवल याच्या सर्व शॉप्स पाहिलेले आहेत. फार सुंदर आयोजन केलेलं आहे. आजची महाशिवरात्री असल्यामुळं उपवास असल्यामुळं खाद्य विभागाकडे जाता आलेलं नाही आहे कारण तिथला मोह आवरता आला नसता, उपवास सोडावा लागलेला असता. पुन्हा एकदा आयोजकांचे हार्दिक अभिनंदन. असं सुंदर आयोजन केलेलं आहे. एक धुणं धुत होता, एक भांडी घालत होता, एक धुणं वाळत घालत होता. त्याची बायका काय करत होत्या? ते मोबाईल बघत होत्या. आपलं गाव आहे ना आता तर मी चांगलंच ठरवलंय. मी गावात कोणालाच मोबाईल वापरून अरे तुम्ही सरपंचाची टोपी पाडून दिली. असं नाही करायला पाहिजे. मी ना बरं जाऊ द्या ते जाऊ द्या. हा तुम्ही कसं घालतो मला एक महत्वाची गोष्ट सांगायची. बर तुम्हाला माहितीये का मी एक प्रोग्राम ठेवलाय. काय?
प्रोग्राम. हा तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. शेळी प्राईज? हा शेळी प्राईज ठेवलंय. हा शेळी प्राईज काय माहितीये का? मी ना एक मोठी हिरोईन बोलविलंय भारी दिसती आणि ती एवढं लांबून येणार आहे, ती इंग्लिश मध्ये बोलणार. मग आपल्या गावात डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.